नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. इंडिया आघाडी गेल्या लोकसभेनंतर ब्लॉक झाली. त्यांच्यात कुठेही एकता नाही. दिल्लीच्या आंदोलनात देखील आपापले श्रेय घेण्याची चढाओढ त्यांच्यात सुरू होती. संजय शिरसाट यांचे वक्तव्य. लोकशाहीचे विजय म्हणत जेजुरीत मनसेचा जल्लोष. फटाके फोडून घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाचे कार्यकर्त्यांकडून स्वागत. आम्ही फेस टू फेस वाले, फेसबुक लाईव्ह वाले नाहीत. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला स्वीकारले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. दिपकेंच्या कुटुंबाला संजय शिरसाट यांची भेट. माझ्या मतदारसंघातील एखादा तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करतो त्यावेळी त्याला भेटणं माझं कर्तव्य आहे. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर भाऊक मनाने भाविकांचा पंढरीला निरोप. लाखो वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. दक्षिण युरोपच्या जंगलात भीषण आग. हजारो लोकांचे आपले घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण. स्पेनची राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. भिवंडीतील निंबवली फाटाजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग. शॉर्ट सर्किटने टेम्पोला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू. पर्यटकांची माळशेज घाटात तुफान गर्दी. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. नाशिकच्या कसबे तालुक्यातील सुकाणे गावात रस्त्याअभावी मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा आधार. ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे तातडीने पक्का रस्ता करण्याची मागणी. पुणे नाशिक महामार्गावर बॅटरी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण आग. चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. नाशिकच्या दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा तालुक्यांना भूकंपाचे धक्के. काही ठिकाणी भिंतींना तडे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बारामतीच्या पिंगोरीत कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा. कारगिल युद्धातील शहीदांना नागरिकांचे अभिवादन. गडचिरोलीत शहीद जवानाला साश्रू नयनांनी निरोप. शहीद सुरेश अंबाडार अमर रहेच्या घोषणा. पुण्याचे डिंबे धरण पूर्ण क्षमतेने भरले. घोड नदीत 4800 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मॅजिक पॉइंट परिसरात वाहतुकीवर परिणाम. आयशर टेम्पो रस्त्यातच बंद पडल्याने वाहन चालकांची मोठी कसरत. हिंगोली जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम. पावसाअभावी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव. कोल्हापुरातील कलाकार आक्रमक. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाला कलाकार आणि तंत्रज्ञाचा विरोध. राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा कलाकारांचा इशारा. पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात कुर्जे डॅमला तडे जाऊन फुटण्याची अफवा. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. एनसीबीची मोठी कारवाई. न्यूझीलंडला पाठवल्या जाणाऱ्या 3 कुरिअर पार्सलमधील 10.990 किलो एफेड्रिन जप्त. एकाला अटक. सिंधुदुर्गमध्ये वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अंबोलीमध्ये पर्यटकांची गर्दी. कोल्हापूर, गोवा, कर्नाटकासह पर्यटकांची अंबोलीत मोठ्या प्रमाणावर हजेरी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.